पंचायत समिती व संबंधित अधिकाऱ्यांच्या निष्क्रिय भूमिकेविरोधात अखेर नानसी व मंगरुळ ग्रामस्थ रस्त्यावर उतरले आहेत। मातोश्री स्पंदन रस्ता योजनेतील भ्रष्टाचार आणि निकृष्ट दर्जाच्या कामाविरोधात आज दिनांक 16 ऑक्टोबर पासून ग्रामस्थांनी लोकशाही मार्गाने पंचायत समिती कार्यालयासमोर जोरदार आंदोलन सुरू केले आहे। ग्रामस्थांनी यापूर्वी 24 सप्टेंबर व 3 ऑक्टोबर रोजी 2 वेळा पंचायत समितीला अर्ज देऊन गंभीर अनियमितता, अंदाजपत्रातील घटकांची अनुपस्थिती व निकृष्ट दर्जाचे साहित्य याबाबत ठोस पुरावे सादर केले होते। तरीही प्रशासनाकडून एकही अधिकारी हालचाल करत नसल्याने ग्रामस्थांचा संताप अनावर झाला आहे। ग्रामस्थांनी ठोस भूमिका घेतली असून संबंधित अधिकाऱ्यावर चौकशी करून दोषीवर कठोर कारवाई केली नाही तर आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला। आर्यवत न्यूज प्रतिनिधी गजानन माळकर, मंठा, जिल्हा जालना। बघू शकतात नानशी गावातील म्हणजे नागरिक आहेत, उपोषणाला बसलेले आहेत। भाया, आपलं नाव काय? प्रताप माधवराव निरवळ। कोणत्या गावचे तुम्ही? नानसी। अच्छा, कशाबद्दल बसले? आमच्या गावाचा 4 किलोमीटरचा रस्ता होता। इस्टिमेटनुसार त्यांनी ह्या पदाधिकाऱ्याने बोगसपणे 2-2.5 किलोमीटरचा रस्ता करून दिला आणि मोजमाप हे 4 किलोमीटर ढकलून बिल उचलले। तर त्याबद्दल आम्ही त्या भ्रष्टाचाराबद्दल इथं बसलो आहोत। किती लाखाचं बजेट होतं त्या बांधून रस्त्याचं? 80 लाखाचं बजेट होतं। रस्ता जी माणसानं केला की जेसीबीने केला? जेसीबीन रस्ता केला सरा। बांधावरची मातीचा डाशी रस्त्याला ढकलून दिली, 4-5 माथाडे उभा केले, फोटो घेतले आणि गेले आणि म्हणले रस्ता झालाय। आपली मागणी काय आहे? आमची मागणी की आमच्या एस्टिमेटनुसार 4 किलोमीटरचा रस्ता आहे, ते चांगला व सुसज्ज, चांगल्या क्वालिटीच्या दगड, माती, गिट्टी, लेअर टाकून आम्हाला जसा तसा बनवून द्यावा। आम्हाला अक्षरशः त्या रस्त्यावर जाताना खूप अडचण होती। शाळकऱ्याचा, विद्यार्थ्याचा ऑटो येत नाही तिथं। आमच्या गावात पाहुणे रावणे यायला सुद्धा लाज आलीत आमच्या गावात यायसाठी। त्या रस्त्यामुळं आमचे बरेचसे पाहुणे पडलेत।